आपल्याला सवय आहे ना, मुलगा झाल्यावर आपण लाडात ठेवतो. तुम्ही बघितलं असेल एखाद्या वेळेस का ते खाती लोकांची मुलं नाही का, खाती ते वाडे खाती लोकांची मुलं भर उन्हामध्ये राहतात ना, खाली माती खेळतात, त्या विस्तवाला हात लावतात, भासते आहे ना, किती कठोर याच्यामध्ये असतात आहे ना, किती मजबूत असतात ती मुलं. ना आमची मुलं बघितले का, त्याला खाली बेटा म्हणजे पटकन घेते ना, एवढा नाजूक होते तो का पटकन बिमार पडते आहे की नाही. मग तर बुद्धाची जे शिष्य आहे, बुद्धपुत्र आहे की ना, ते नाजूक जरी असले तरी कठोर आहे. म्हणून त्याची सुरुवातच कठोरतेपासून. टिकला टिकला, नाही टिकला जागरी. कारण समोर जाऊन आम्ही समाजाला अशी शिशी नाही देत की जो हलका पतला आहे, कुठे पडून जातं ना, मजबूत. माझा विचारच आहे, तो आपल्या शिष्याला एकदम मजबूत द्यायचं, नाही द्यायचंच नाही समाजाला, समाजाला पोहोचवायचंच नाही. तर मग तेव्हा विचार केला की जायचं म्हणजे जायचं. मग यांना विचारलं सगळ्यांना, समोर जायचं का, सगळ्यांनी होकार दिला वगैरे ते समोर जायचं. कशी तरी रात्र काढली आम्ही. सकाळी आता आमचा एक उद्देश होता की ज्या ठिकाणी आम्ही झोपलो त्या ठिकाणी म्हणजे सूर्यप्रकाश येऊ द्यायचा ना, प्रकाशाची किरण नाही का, सूर्याला उगवू द्यायचं नाही ज्या ठिकाणी आम्ही थांबलो. म्हणून संध्याकाळी आम्ही कधी 4 वाजता निघालो, कधी रात्री 2 वाजता निघून गेलो, ठिकाण सोडून टाकलं आम्ही. विहारात जरी थांबलो असेल तरी पूर्ण झोप नाही घेतली आम्ही. आमचा उद्देश होता तिथपर्यंत जाऊन पोहोचणे. कधी 40 किलोमीटर, कधी 50 किलोमीटर चालत गेलो. भर उन्हामध्ये ऊन आलं की थांबायचो, 9 वाजता 10 वाजता थांबायचो. पायाला चटके लागायचे, पण आमचे मुलं चालत सुटले. मजबूत आहे. पुन्हा शिक्षणाची प्रशिक्षणाची गरज आहे का नाही. आणि असं मी हलक्यामध्ये प्रश्न देत नाही, म्हणजे खूप प्रेमानं असं जेवढं घेऊन नाही, जेव्हा घ्यायचं तेव्हा घेतो, कठोरता असावी नाही का. मग तिथून निघालो. आता महाराष्ट्रात ची बाउंड्री आली आहे का ना, लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला, विहारामध्ये बोलावलं, भोजनदान दिलं, भोजन केलं. हा, पण आम्ही थोडी विश्रांती केली, समोर निघालो. लगेच 4 वाजता निघायचो आहे का ना. 10 वाजता थांबायचो, भोजन वगैरे झालं. 12 वाजतापासून तर म्हणजे थोड्या वेळ विश्रांती करायला, रात्री झोप नव्हती होत, सकाळी झोपची गरज आहे. मग झोपलो की लगेच समोर निघायचो 4 वाजता. 4 वाजता खूप तापायचं. महाराष्ट्र जास्त तापतो, MP कमी आहे, मध्य प्रदेशात जास्त तापमान नाही, महाराष्ट्रामध्ये खूपच तापमान आहे. तापायचं, मग चटके लागायचे. तेव्हा काय चटके कशाला बसते माहिती आहे का, काय चटक्याने शिकतो आपण. पायामध्ये चपलीने तुम्ही जे शिकत नाही तुम्ही चटक्याने शिकता. काय शिकता, तुमच्यामध्ये सती संप्रजन्य म्हणता ना. मी ध्यानाला जातो, मी डोळे लावून ध्यान करतो. अरे डोळे लावून ध्यान केल्यानं जे प्राप्त नाही होते, चटके खाल्यानं प्राप्त होते. कारण क्षण प्रतिक्षण जागृत राहावं लागते. चटका लागते, चटक्याची जागृती तुम्हाला ठेवावी लागते. समोरचा चटका कसा लागणार याच्याबद्दल माहिती तुम्हाला ठेवावी लागते. क्षण प्रतिक्षण, मागचा चटका कसा होता, आता चटका कसा आहे, समोरचा चटका कसा राहणार. क्षण प्रतिक्षण जागृतता ठेवत म्हणून ते शिकवतो मी. ठेवत आम्ही गेलो, पार केली महाराष्ट्राची बाउंड्री पार केली. आणि मग MP मध्ये गेलो. MP मध्ये 2-3 ठिकाणी आम्हाला विहार भेटले. त्यासमोर विहार भेटलेच नाही. मग थांबायचं कुठं, मग जो तो मंदिरवाला बोलवायचा, म्हणजे हिंदू लोकांचे मंदिर आहे की नाही, आपण काही भेदभाव करत नाही कोणाशी, मनुष्य आहे. विषय तिथे जाऊन बुद्ध सांगितलं त्यांना, पण त्यांच्या याच्यात बुद्ध सांगितलं, बुद्धाने सोडत नाही, बुद्धाची शील सांगितले आणि त्या लोकांनी ऐकले. मी त्यांना विचारत होतो की सांगा कुठे चुकला आहे बुद्धांनी सांगितलेलं. बुद्ध काही तुमचं वाईट सांगते, बुद्धांनी शील सांगितले. तर शील हे प्रत्येक मनुष्य प्राण्यासाठी आवश्यक आहे, मग तो कोणत्या धर्माच्या जातीचा असो. मुसलमान लोकांनी स्वागत केलं, मुसलमान लोकांनी दान दिलं, हिंदू लोकांनी दान दिलं, जागेवर थांबवलं, भरभरून पाण्याची सोय केली, सगळ्या गोष्टी. मग तिथं असं वाटलं की आपण या समाजामध्ये जे दिसते ना आपल्याला, दाखवते हे वेगळं आहे आणि आहे ते वेगळं प्रत्यक्षामध्ये. कारण की असा अनुभव ना आला की कुणी आम्हाला तिथे शिवीगाळ केल्या सगळ्यांनी. आता ते महाराज म्हणतात, ही गोष्ट वेगळी. त्यांनी काही आपल्याला म्हणजे भंतेजी वगैरे त्यांना माहित नाही, तर ते लोक महाराज म्हणतात आहे ना. पण त्या लोकांनी भोजनदान दिलं, एका संन्याशाला भोजनदान दिलं, भोजनाची व्यवस्था केली त्यांनी, नाश्त्याची, सकाळच्या नाश्त्याची, पाण्याची व्यवस्था केली, आंघोळीची व्यवस्था केली आमची. म्हणजे मन असं जसं जसं हे मन तृप्त होत जाते तसं मनातून काय निघतो, एक मैत्रीभाव उत्पन्न होतो त्या लोकांविषयी. मग त्यांना आम्ही सांगितलं, मग बुद्धांनी काय शिकवलं हे सांगत शेवटी आम्ही साचीला पोहोचलो. तर साचीचा अनुभव तर तुम्हाला माहितच असेल. साची इतकी सुंदर नगरी, आताच इतकी सुंदर आहे, तर मग त्या काळामध्ये जेव्हा समाजरक्षकांनी त्याचं बांधकाम केलं तर किती सुंदर असेल. तिथल्या मूर्त्या सगळ्यात तोडल्या, ते बघणं अवस्थित आहे. तरी पण इतकी सुंदर, उंचावर जवळ 500 मीटर उंचावरती आहे ना, इतकी सुंदर ती नगरी. त्या नगरीमध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा पोहोचलो, पहिला पाऊल तिथे ठेवला, तेव्हा मनामध्ये एक भार उत्पन्न झाला, एक संवेदना अशी उत्पन्न झाली. आणि त्या संवेदनानं मनाशी बोलल्यासारखं वाटलं की काय, संकल्प पूर्ण होतात, फक्त पहिलं पाऊल चालावं लागतं.
साधू 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 आणि बुद्धांनी इतका कठोर हा धम्म शिकवला आहे की नाही, किती कठोर परिश्रम करून शिकवला आहे की नाही, पण आपल्या हाती देताना त्याला एकदम नाजूक करून दिलं आहे की नाही. बुद्धांनी कठोरतेनं तो धम्म स्वतः शिकले, पण आपल्याला नाजूकपणाने दिलं, आणि तो सांभाळणं ही आपली जिम्मेदारी आहे. तर प्रत्येक मनुष्याने, इथं उपासकच नाही, भिक्षूच नाही, प्रत्येक मनुष्याने त्या बुद्धाच्या त्या धम्माच्या पावलं पावलं चालावं. इतकं सुंदर हे धम्म आहे, इतकं सुंदर त्याचा अनुभव आहे. वेदना होतात, पण त्या वेदनातून जे शिकायला मिळते त्याच्यासारखं शिक्षण या जगामध्ये कुठेच नाही. नवीन नवीन श्रमणेर बनले, त्यांना वाटतं बंदीजी कठोर आहे थोडीशी, नवीन नवीन, पण मला वाटते की माझे शिष्य असे कठोर व्हावे, स्वतःप्रती कठोर व्हावे, म्हणजे डगमगू नये. ही दुनिया कशी आहे माहिती आहे का तुम्हाला, ही दुनिया नेहमी डगमगणारी आहे आहे का ना. बुद्ध शिष्यानं स्थिर राहावं, बुद्ध म्हणतात बुद्ध शिष्यानं स्थिर राहावं, डगमगू नये. लोकधर्मामध्ये माणूस डगमगतो नेहमी, कोणते ना कोणता आघात नेहमी होत असतो. कुणी प्रशंसा करते, कुणी निंदा करते, तर या प्रशंसेमध्ये नाही फसायचं आणि या निंदेमध्येही फसायचं नाही, असं बुद्धाचं शिकवण आहे का ना. कधी उपाशी राहायची पाडी आली तरी पण मनाला खचू द्यायचं नाही आहे का ना. कधी पोटभर खायला भेटलं तरी मनाला खचू द्यायचं, म्हणजे खूप प्रशंसा होऊ द्यायची नाही किंवा खूप लाभ होऊ द्यायचा नाही. असा मध्यम मार्गाने जर चालत 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 हा बुद्धपुत्र समोर चालला तर नक्की निर्वाणापर्यंत पोहोचेल. इतके सारे अनुभव समोरही येतील आणि तुमच्या सगळ्यांची साथ असावी असं मला वाटलं होतं त्यावेळेस, जेव्हा बुद्धिस्ट लोक नव्हते ना, ते हिंदू लोक होते आहे की ना. आता अनुभव कसा असतो, बुद्धिस्ट नाही, आता बुद्धिस्ट लोक खूप, आता तुम्ही बसवलं इथे तुम्ही वंदन करता, वंदामी बंदेजी म्हणता, तिथे कुठे तिथे येतात महाराज वंदामी, आणि मग त्यांचं आपलं चालू असतं अंधश्रद्धेचं. बंदेजी मग महाराज भूत असते का, महाराज आम्हाला मुलं होत नाही आहे, त्यांचे आपापले प्रश्न असतात. ते त्यांनी बाबा लोकांना पाहिलं तर त्यांचे तेच प्रश्न असतात, अंधश्रद्धेचे प्रश्न आहे की नाही. त्याच्यातूनही त्यांना बुद्धाच्याच मार्गाने उत्तर दिले आहे का. इतकी मनाला खुशी होत होती जेव्हा जेव्हा मी त्यांना बुद्ध सांगत होतो आहे की ना. आपल्या मार्गाने बघा, ते आपल्या मार्गाने प्रश्न विचारायचे अंधश्रद्धेच्या मार्गाने, पण आपण वैज्ञानिक मार्गाने त्यांना उत्तर द्यायचो आणि तेही प्रसन्न व्हायचे आणि आपलं मनही प्रसन्न व्हायचं. असं प्रत्येकाने अनुभव घ्यावा असं त्यावेळेस माझ्या मनामध्ये वाटायचं. आता पुढची जे पदयात्रा असेल त्या पदयात्रेवर जास्तीत जास्त संख्येने लोकांनी चालावं आणि स्वतः अनुभव घ्यावे. आता जेव्हा पदयात्रा असते, प्रत्येक पदयात्रा त्या पदयात्रा ठरवलेल्या असतात. या गावात आम्ही थांबणार आहोत आहे की नाही, त्या गावात मग आमचं भोजन होणार आहे, त्या गावात मग ते लोक म्हणतात सभा ठेवतात, मग आहे ना मोठे मोठे भाषण होते आहे का ना तिथे. तसं काहीच नव्हतं आमचं. आमचं उद्या कुठे थांबायचं हे आम्ही ठरवत होतो. उद्या बंदीजी होते एक सोबत कर्नाटकवाले, ते सांगायचे बंदीजी इतक्या इतक्या किलोमीटरवर हा गाव आहे, तेवढ्या दूर आपल्याला जायचं आहे. मग किती वेळ लागल, नाही बंदीजी तो 40 किलोमीटर आहे, मग उठा 2 वाजता चला, असं होतं आमचं. मग तिथं भोजनाचं कुठं करायचं, भोजन कुठे करायचं, हे सगळं वेळेवर ठरवलं जात होतं, आधीच ठरवलं नाही. म्हणून बुद्धांनी पात्र दिलं, तर मग त्या पात्राचा अनुभव तेव्हा आला की आजचं जेवण उद्याचं जेवण याची फिकीर करायची नाही. पात्र आहे, भिक्षूंना भिण्याची गरज नाही. पात्र आहे तर भिण्याची गरज नाही. ताट आहे तर भ्या, ताटात कोण टाकन तुमच्या, पात्र आहे तर नाही. 2 गरम फिरलो तरी त्या पात्रामध्ये कोण ना कोणी भोजनाचं दान देणारच. म्हणून हा अनुभव महत्वाचा आहे की नाही. म्हणजे उद्याचं भोजनाची आज चिंता नाही, भगवंतांनी मोकळं करून ठेवला आहे. भिक्षूनं उद्याच्या भोजनाची आज चिंता करायची गरज नाही. असा अनुभव त्या यात्रेमध्ये आला. तुमच्या मुलांना, हे मुलं आहेत ना, यांनाही प्रयोजित करा आहे की नाही. एकदम एकदम लाडान ठेवा तर बिघडून जाईल आहे की ना. संघामध्ये टाका, संघामध्ये काय मिळते, शिस्त मिळते. संघामध्ये काय मिळते, शिस्त मिळते आहे की ना. एकदम एकदम नाजूकतेनं पाळल्यानं होईल का. भगवंताच्या काळामध्ये भगवंत बिना चपलेन चालायचे, पायात काही नसायचं, तर भिक्षू संघही बिना चपलेन चालायचा, माग 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 माग. तर काही नाजूक घरून आलेले, राजघराण्यातून आलेले, मोठ्या घराण्यातून आले, त्यांच्या पायातून रक्त निघायचं. मग बुद्धांनीच म्हटलं आहे की भिक्षूंनो एवढी कठोरता ठेवू नका आहे की नाही. बुद्धासारखी कठोरता ठेवू नका. तुम्ही काय करा, पायामध्ये चप्पल घालू शकता, पण जिथे गरज असेल तिथे घाला, जिथे गरज नसेल तिथे कशाला मिरवता आहे की ना. चप्पल आहे म्हणून मिरवता. गृहत्याग करून आलो ना, गृहत्याग करून आलो तर कमीत कमी कमीत कमी वस्तूंचा साठा कमीत कमी कमीत कमी करत आणायचा, तेव्हाच निब्बाण प्राप्त होते. भगवंतानी म्हटलं आहे, राहुल म्हणते ना, राहुल काय की कोणत्याही गोष्टीमध्ये काय ठेवू नको, आशा ठेवू नको, लोभ ठेवू नको. जे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आनंद ठेव. झोपण्यामध्येही कुठे झोपणार याची आशा नाही, खाण्यामध्येही काय खाणार याची आशा नाही, राहण्यामध्येही कुठे राहणार याची आशा नाही. हाच निब्बाणाचा मार्ग भगवंतांनी सांगितला आहे. तुमच्या सगळ्या या मनुष्य प्राण्याप्रती ज्या लोकांनी इथे आम्हाला आमंत्रित केलं, काय नाव आहे घराण्याचं,
मेश्राम फॅमिली. मेश्राम फॅमिलीला आज इथं भिक्खू संघाला बोलवलंय. भिक्खू संघ हर्षित झाला ऐक ना, बसायला छान जागा. आता आम्ही कुठे कुठे झोपलो आमचं आम्हाला माहित आहे ना, काय कुठलं पाणी प्यायलं आमचं आम्हाला माहित, पण इथे आज बसलो एकदम शांत आहे ना. मग त्या अनुभवात या अनुभवात फरक असतो. उपासक वर्ग आपल्या मुलासारखं आम्हाला सांभाळतात ऐक ना. गुरूंना लोकांना बघा वरती बसवलं ऐक ना, म्हणजे एकदम असं आनंदाचं वातावरण निर्माण करतात. घरी बोलवतात, आनंदाने पाणी देतात, सगळ्या गोष्टी. अशा गोष्टीचा अनुभव उपासकांच्या घरी गेल्यावर येतो आम्हाला. तर या फॅमिलीने, मेश्राम फॅमिलीने आम्हाला घरी बोलावलं, इतकं उत्तमरित्या आमचं ऐकून घेतलं. धम्मश्रवण करत आहे. त्यानंतर त्यांनी बुद्धाची वाणी ऐकून घेतली. लहान लहान आमचे बालक समोर समोर बसू बसू ऐक ना, बिचाऱ्यांना आता उगवलेले फुलं सारखे आहेत ते, पण त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे वाणी ऐकून घेतली. तर तुमच्या सर्वांप्रती मंगल कामना करतो. तुमच्या सगळ्यांचं मंगल हो. या भूतलावर तुम्ही आले आहात. आल्यानंतर मनुष्य जीवन प्राप्त केलं. मनुष्य जीवन प्राप्त केल्यानंतर तुम्हाला बुद्ध धम्म संघ मिळाला, संघाची वाणी मिळाली, बुद्धाची वाणी मिळाली. आणि या वाणीने तुम्हा सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. याच जीवनामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या संपत्तीचा लाभ होऊन निर्वाणाचा साक्षात्कार हो. भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम. साधु साधु साधु. सभेतियो विभजन्तु, सबरोगो विनाशतु, माते भवन्तु अंतरायो, सुखी दीर्घायुको भव. अभिवादनशीलस नित्यं वड्डापचायिनो, चत्तारो धम्मा वदन्ति, आयुर्वनो सुखं बलन्ति. साधु साधु साधु. सुखी हो, सर्वांचं मंगल.